ओके, ठीक आहे. ग्राउंडवर जाऊन का खेळणं गरजेचं आहे? आपल्याला शरीर स्वास्थ्य सुद्धा कमवायचंय. हात वर करा, काय हरकत नाही. हात वर करा. जे मोबाईल मध्ये गेम खेळतात, सत्यता कशासाठी अभिनंदन. तुम्ही खरं बोललात, तुम्ही प्रामाणिकपणाने सांगितलात की आम्ही मोबाईलवर गेम खेळतो. माझ्या प्रिय गोड मुलांनो आणि मुलींनो, तुम्हाला विनंती आहे, गेम खेळा, काय प्रॉब्लेम नाही, पण किती वेळ खेळा? 5 मिनिटं बस. पाहतोय खेळ त्याच्यात 5 मिनिटं तास आहे. तुम्ही ग्राउंडवर खेळा. तुम्ही ग्राउंडवर खेळाल, तुम्ही शरीराची ताकद कमवू शकाल. जर तुम्ही मोबाईल मध्ये 1 तास गेम खेळत असाल, एकदम लक्षपूर्वक ऐका. मोबाईल वरचे गेम खेळत असताना तुमचे डोळे फुल्ली एकाग्र असतात आणि तुमच्या डोळ्यांना त्याचे जे रेडिएशन्स आहेत ते डॅमेज करत असतात. लक्षात ठेवा. 1 तास जर आपण त्याच्यावरती राहत असू, आपलं शरीर 220 करोड किमतीचं आहे. किती? 220 करोड किमतीचं असलेलं शरीर हे डॅमेज व्हायला वेळ लागत नाही. जसा मोबाईल आपल्यासाठी वरदान आहे, तसा मोबाईल श्राप सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही गेम्स प्रॉब्लेम, लिव्हर प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम का सुरू व्हायला लागलेलं आहे? अनेक कारणांपैकी ही सायन्सची साधनं सुद्धा त्याला कारणीभूत आहेत. आणि म्हणून तुम्हाला ही विनम्र विनंती आहे की तुमच्या अभ्यासाचं काय त्याच्यात असेल, ऑनलाईन काय करायचं असेल, त्याला जरूर तुम्ही यूज करा. कुणाला कॉलिंग रिसिव्हिंग करायचं आहे करा, पण अर्धा तास 15 मिनिटं चॅटिंग करत राहणं, मेसेजिंग करत राहणं, अजिबात त्याच्यात वेळ घालवू नका. तुम्ही ज्या वेळेला अधिक वेळ मोबाईलवर असता त्यावेळी टेन्शन कुणाला येते माहिती आहे? कुणाला येते? आई वडील. ते आई वडील तुमच्यासाठी किती मेहनत घेतात याची तुम्हाला सगळं आवरून तुमचा डबा बनवते, तुमचे कपडे प्रेस करून देते, तुम्हाला सगळी तयारी करून देते. तुम्ही फक्त बॅग घेता, नाश्ता करता आणि टिफिन घेऊन स्कूलला येता. बरोबर आहे? स्कूल मधून गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा गरम गरम चहा, स्नॅक आणि काय असेल तुमच्या आवडीचं, बिचारी ती माता सगळं करून देते. आणि ते वडील 8 तास, 10 तास, 12 तास घाम गाळत असतात, दुकानात असतात, जॉब करत असतात. त्या कष्टातून ते कमवत असतात आणि तुमचे ड्रेस, तुमची परीक्षा फी, तुम्हाला काय हवंय नको आहे, तो सगळा खर्च ते वडील करत असतात. त्यांची काहीतरी आपल्याकडून अपेक्षा असेल की नाही? कशासाठी शाळेत पाठवतात ते? शिकण्यासाठी. केवळ शिकण्यासाठी नाही, परंतु घडण्यासाठी. मॅडमनी सांगितलं की घडवण्याचं स्वप्न आहे माझ्या मुलांना. शिकवणारे खूप जण आहेत, पण घडवण्याची जी प्रोसेस आहे सगळे शिक्षक करत नाहीत मुलांना. परंतु तुम्ही अशा सुंदर शाळेमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे की तुमच्यावरती सुद्धा ते प्रयत्न करून तुम्हाला थोर घडवण्याचे प्रयत्न केले जातात. आपल्याला फक्त डिग्री होल्डर नाही बनायचं, आपल्याला थोर बनायचं. 2 ऑक्टोबर गांधीजींची फक्त का आठवण येते? त्यांनी आपल्या जीवनाला मूल्यवान बनवलं. जेवढे पण वरिष्ठ होऊन गेलेले आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये व्हॅल्यूज न भरलेलं आहे आणि म्हणून त्यांचे जीवन व्हॅल्युएबल बनले. आपलं जीवन ह्या व्यर्थ गोष्टींमध्ये वाया नाही घालवायचं. आपापसामध्ये वर्गात सुद्धा पक्षबाजी, पार्टीबाजी, गटबाजी, ग्रुपबाजी नाही करायची. माझा एक वर्ग एकजूट पाहिजे, माझी एक शाळा एकजूट पाहिजे. 4 तुकडे आहेत पण युनिटी पाहिजे.
असं नाही आहे तर खूप हुशार आहे, ड तर ढ आहे, असं नाहीये. पण त्या ड ला सुद्धा अ ला बरोबर घेऊन, अ नी बरोबर घेऊन जायचं. अशी एकता जर ह्या युथ लाईफ मध्ये आपल्यामध्ये येत जाईल तर तुम्ही उद्याचा भारत खूप सुंदर घडवू शकता.